खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक गरीब पण मनाने श्रीमंत असा एक मुलगा होता. नाव होतं अल्लादीन. तो त्याच्या आईसोबत राहत असे आणि पैसे कमावण्यासाठी, घर चालवण्यासाठी कठीण कठीण कामे करत असे. एक दिवस एका दूरच्या बाजारात तो केळी विकण्यासाठी चालला होता. अचानक त्याला एक माणूस भेटला, ज्याची मोठी दाढी होती आणि तो खूप उंच होता. तो हातातील सोन्याचे नाणे दाखवत बोलला, माझ्या बाळा, मी तुझ्या बाबांचा लहानपणचा मित्र आहे. तुला हे सोन्याचं नाणं हवंय का? सोन्याचं? एवढं तर मी आयुष्यभर केळी विकून सुद्धा नाही कमावू शकणार. त्या माणसाने अल्लादीनला तेथेच एका दगडाखाली एक खड्डा दाखवला आणि त्याला आत जायला सांगितले. अल्लादीनला हे काम खूप सोपे वाटले. दोघांनी मिळून तो दगड बाजूला केला. तेथे होती एक गुहा. आपले लहान शरीर घेऊन अल्लादीन त्या गुहेत शिरला आणि तेथे असलेल्या पायऱ्या उतरून तो खाली जात राहिला. अगदी तळाशी पोहोचला. पाहतो तर काय, त्या गुहेमध्ये एका जुन्या दिव्यातून प्रकाश येत आहे. जेव्हा त्याने तेथे खजिना पाहिला, त्याचे डोळे विस्फारले. हिरे, मोती, सोने काय नव्हतं तेथे. अल्लादीन हे सर्व पाहत असताना वरून एक आवाज आला आणि अल्लादीन घाबरला. बाळा, तुला एक दिवा दिसेल. तू विझवून माझ्याकडे घेऊन ये, लवकर ये. अल्लादीनला खूप आश्चर्य वाटलं की एवढा खजिना सोडून त्या माणसाला हवा होता फक्त तो जुना दिवा. असं कोणी का करेल? आता अल्लादीनला भीती वाटू लागली. अल्लादीन तो दिवा घेऊन पायऱ्यांनी वर जाऊ लागला. पण तेवढ्यात तो माणूस ओरडू लागला, दे तो दिवा मला, लवकर दे. अल्लादीनला त्याचं वागणं कळतच नव्हतं. आधी मला इथून बाहेर काढा. जर तो दिवा तुम्हाला दिला नाहीस तर मी तुला या गुहेत कायमचं बंद करून टाकेन. आता अल्लादीनच्या लक्षात आलं की त्या माणसाचा हेतू योग्य नाही. नाही, आधी मला इथून बाहेर काढा. मूर्खा, आता तुला सोडणार नाही. अहो थांबा, तुम्ही हे काय करताय? त्या माणसाने दगडाने गुहा बंद तर केली, पण त्याची अंगठी खाली पडली आणि पोहोचली अल्लादीनकडे. ती त्याने उचलली आणि आपल्या बोटात घातली. घालताच गुहेमध्ये ढग तयार झाला आणि त्यातून निघाला एक मोठा प्राणी. घाबरून अल्लादीनचं अवसान गळालं. तुला जे हवं असेल ते तू मागून घे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त 3च गोष्टी मागू शकतोस. 3च गोष्टी. मला घरी जायचंय. पापणी लवते न लवते तोच अल्लादीन घरी पोहोचला. अल्लादीनला पाहिल्याबरोबर त्याची आई ओरडली. अल्लादीनने आईला सर्व घटना सांगितली. तो माणूस, ती गुहा, तो खजिना आणि हा दिवा. अल्लादीन त्या दिव्यावरची धूळ पुसतच होता तेव्हाच त्यातून धूर निघाला आणि संपूर्ण खोलीत पसरला आणि त्यातून निघाला जिन्नी. वाह, खूपच छान. मी या दिव्यामध्ये शेकडो वर्ष बंद होतो आणि तुम्ही मला वाचवलं. आका, काय हवा असेल ते मागा माझ्याकडे. आता ही काय नवीन समस्या आहे? हाच विचार करत अल्लादीन आणि आई त्याच्याकडे पाहू लागले. बोला आका, बोला. काय इच्छा आहे तुमची? असं असेल तर जाऊन माझ्यासाठी स्वादिष्ट खायला घेऊन ये बघू. अचानक एक खाण्याचं टेबल आलं आणि त्यावर सुंदर जेवण, पिण्यासाठी सरबत आणि पेस्ट्रीज आणि एक फुलदाणी सुद्धा होती. त्या दिवसापासून अल्लादीन आणि त्याची आई यांना जे काही हवं असेल ते जिनी आणून द्यायचा.
ते आनंदाने राहू लागले. अशा प्रकारे काळ पुढे सरकला. एक दिवस तो बाजारात गेला. तेथे त्याला एक पालखी दिसली. त्याला समजलं की त्या पालखीत राजाची मुलगी राजकुमारी जस्मीन होती. अल्लादीनने तिचा चेहरा पाहिला आणि तो प्रेमात पडला. त्याने आईला जस्मीन बद्दल सांगितलं. आईने जिनीकडून एक खोका भरून सोनं घेतलं आणि राजाला द्यायला राजमहालात गेली. तेथील शिपायांनी तिचा खोका राजापर्यंत पोहोचवला आणि राजाने खुश होऊन तिला भेटायला बोलवलं. आईने त्यांना तिच्या मुलीच्या प्रेमाबद्दल सांगितलं. तेव्हा राजाने आदेश दिला की अल्लादीनने त्यांची श्रीमंती आणि ताकद सिद्ध करावी. जर तुझ्या मुलाला माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर त्याला म्हणावं 40 सेवक 40 रक्षकांच्या ताफ्यासह माझ्याकडे पाठवून दे, ज्या प्रत्येक सेवकाकडे अनमोल अशी हिरे माणकं असतील. हे ऐकून अल्लादीनची आई उदास होऊन घरी परतली. त्यांना खात्री होती की जिनी एवढं सगळं देऊ शकणार नाही. अल्लादीनने पुन्हा दिव्याने जिनीला बोलावलं. मागा का, काय हवंय तुम्हाला? अल्लादीनने त्याला राजाची मागणी सांगितली. हे ऐकून जिनीने टाळी वाजवली आणि तेथल्या तेथेच खजिना घेऊन 40 नौकर आणि 40 शिपाई प्रकट झाले. राजाने पाहिलं की त्यांना जे काही मागितलं होतं अल्लादीनने पाठवलं आणि ते खुश झाले. त्यांनी विचार केला, किती पैसे आहेत या मुलाकडे? माझी इच्छा आहे की माझ्या मुलीने एका मोठ्या आलिशान राजवाड्यात राहावं. जर तसं असेल तरच मी माझ्या मुलीचं लग्न करेन. अल्लादीनने राजाची इच्छा जिनीला सांगितली. जिनीने पुन्हा टाळी वाजवली आणि तेव्हाच एक दिमाखदार महाल त्याच्या समोर उभा राहिला. अल्लादीनला विश्वास बसत नव्हता. राजाला वाटले की अल्लादीनपेक्षा श्रीमंत मुलगा कधीच मिळणार नाही. त्यांचं लग्न धूमधडाक्यात झालं. 3 दिवस पर्यंत सोहळा चालू होता. सगळ्यांना अल्लादीनचं नशीब आणि श्रीमंतीबाबत माहित होतं. पण अल्लादीन आणि त्याच्या आईने जस्मीनला जिनीबद्दल काहीच सांगितलं नाही. एक दिवस अल्लादीनच्या महालाजवळ एक माणूस आला. जुने दिवे द्या, जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या. जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या. जस्मीनने हा आवाज ऐकला. तिला वाटलं की जुन्या दिव्यांच्या ऐवजी नवीन दिवा मिळाला तर अल्लादीन खूप खुश होईल. तिने आनंदाने एक नवीन दिवा घेतला. हा माणूस तोच होता ज्याने जिनीला अगदी सुरुवातीला गुहेमध्ये बंद केलं होतं. त्याला दिवा मिळताच त्याने जिनीला सांगितलं की महाल जस्मीन सोबत तेथून हलवला जावा. अल्लादीन जेव्हा त्या दिवशी संध्याकाळी परत आला त्याला त्याचा महाल कुठेच दिसला नाही. त्याला समजलं की काहीतरी गडबड आहे. तो आपल्या जुन्या घरात गेला आणि गुहेत मिळालेली अंगठी शोधली. ती बोटात घालताच तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला. तुला जे काही हवं असेल ते तू मागून घे, पण लक्षात ठेव आता तुझ्या 2च इच्छा बाकी आहेत, फक्त 2. मला जास्मिनकडे घेऊन चल. पाहता पाहता तो महालात पोहोचला. कोणी पाहू नये म्हणून तो लपून बसला.
जस्मीन त्या माणसाची सेवा करत होती आणि तो दिवा देखील त्याच्या जवळच होता. लपून छपून अल्लादीनने ती अंगठी पुन्हा बोटात घातली आणि तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला. जे काही तुला हवं असेल ते मागून घे, पण लक्षात ठेव आता केवळ एकच इच्छा उरली आहे. त्या बदमाशाला कायमसाठी झोपवूनच ठेव. ताबडतोब तो धावत धावत जस्मीन जवळ गेला, जी त्या माणसाला खूप घाबरली होती. अल्लादीनला पाहून ती खूप खुश झाली. आता अल्लादीनने जस्मीनला पूर्ण गोष्ट सुरुवातीपासून सांगितली आणि जस्मीनला हे ऐकून आश्चर्य वाटत राहिलं. अल्लादीनने पुन्हा दिवा घासला आणि जिनी बाहेर आला. मागा, का तुम्हाला काय हवं असेल ते मागा. ह्या बदमाशाला एवढं दूर घेऊन जा की हा आम्हाला पुन्हा कधीच शोधू शकणार नाही. आणि तो माणूस अचानक अदृश्य झाला. अल्लादीनने त्या जिनीला तो महाल आणि जस्मीनला पुन्हा त्याच्या जागेवर पोहोचवायला सांगितलं. महाल आकाशात उडत उडत त्याच्या मूळ जागेवर पोहोचला आणि तेथे पोहोचल्यावर अल्लादीन पुन्हा आपल्या आईसोबत होता. पुन्हा एकदा अल्लादीन, त्याची आई आणि जस्मीन एकत्र राहिले, नेहमी आनंदात राहिले. खूप वर्षांपूर्वी या पृथ्वीवर खूप दूर सिंड्रेला नावाची एक सुंदर मुलगी राहत होती. सिंड्रेलाच्या आईच्या मृत्यूला खूप वर्ष झाली होती. तिच्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं होतं. जेव्हा सिंड्रेलाच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हा तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले. तिच्या वडिलांची दुसरी पत्नी आणि तिच्या 2 मुली त्यांच्या सावत्र वडिलांच्या घरी राहायला आले. पहिल्यांदा ते भेटले तेव्हापासून सावत्र आई सिंड्रेलाचा राग करत असे. ती आणि तिच्या 2 मुली सिंड्रेलाचं सौंदर्य आणि दयाळू मनाची खूप ईर्ष्या करत असे. सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी सिंड्रेला इतक्या सुंदर नव्हत्या. एवढंच नाही तर त्या कठोर आणि बिघडलेल्या होत्या. एक दिवस सिंड्रेलाच्या वडिलांना कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावं लागलं आणि हीच ती वेळ होती जेव्हा सिंड्रेलाच्या आईने आणि तिच्या बहिणींनी तिचं आयुष्य नरक बनवून टाकलं. जेव्हा सिंड्रेला बगीच्यात आपल्या आवडत्या मित्रांसोबत गप्पा मारत होती तेव्हा तिची सावत्र आई तिच्या जवळ आली. आजपासून तू या गच्चीवर राहायचंस, घरातली सगळी कामं करायचीस आणि मला तुझे हे अशा कपड्यात वावरणं अजिबात पसंत नाही. सिंड्रेलाला कळत नव्हतं की यावर काय बोलावं. नाईलाज असल्यामुळे जसे तिने सांगितले तसे सिंड्रेलाने केले. तिने आपल्या वस्तू उचलल्या आणि गच्चीवर गेली. त्यानंतर घरातली सर्व कामे सिंड्रेला स्वतःहून करत असे. ती खूप दमत असे, पण तिच्या सावत्र आई आणि बहिणींना तिची दया आली नाही. फरशा पुन्हा पुसून काढ, तुला धूळ दिसत नाही का? तू अजूनपर्यंत कपडे धुतले नाहीस, मला घालायला कपडे नाहीत. सिंड्रेलाला उंदीर आणि खिडकीवर येऊन बसणाऱ्या पक्ष्यांशिवाय कोणी मित्र नव्हते. थंडी वाजू लागली म्हणून रात्रीच्या वेळी सिंड्रेला खाली शेकोटी जवळ आली आणि अंग शेकता शेकता तेथे झोपी गेली. असेच दिवस सरले. एक दिवस शहरात राज्याद्वारा एक घोषणा केली गेली. राजकुमाराच्या वतीने महालात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. लग्नासाठी पात्र असणाऱ्या सर्वच मुलींना या पार्टीमध्ये आमंत्रित केलं जात आहे.
सावत्र मुलींनी ही घोषणा ऐकली आणि धावतच त्या घरी गेल्या आणि त्यांच्या आईला सांगितलं, पार्टीमध्ये सर्वात सुंदर तुम्ही दोघीच दिसणार आहात. राजकुमारने तुमच्यापैकी एकीची तरी निवड करावीच आणि त्यामुळे आपण महालात जाऊन राहू. हो नाही? आपल्याला तुम्हा दोघींसाठी गाऊन आणि बुटांची खरेदी करायला हवी. चला खरेदीला जाऊया. सावत्र आई आणि बहिणी बाहेर निघून गेल्या. तेथेच उभी राहून या सगळ्या गोष्टी ऐकणारी सिंड्रेला उदास झाली. बरेच दिवस तयारी चालू होती. सावत्र बहिणींचे गाऊन शिवून आले होते. दररोज त्या दोघी आरशासमोर उभ्या राहून स्वतःला बजावत असे, आपणच या पार्टीमध्ये सुंदर दिसणार. शेवटी तो दिवस उजाडला. सावत्र बहिणी आज लवकर उठल्या होत्या. त्यांनी सिंड्रेलाला हाक मारली, सिंड्रेला, सिंड्रेला, लवकर ये. कुठे आहेस तू? लगेच आमच्या आंघोळीची तयारी कर. दिवसभर सिंड्रेलाने तिच्या बहिणींना तयार होण्यासाठी मदत केली. आई ग, जरा हळू केस विंचर ना, सगळे केस काढून टाकशील का? संध्याकाळपर्यंत दोघी पार्टीसाठी तयार झाल्या. तुम्ही दोघी छान दिसताय, खूपच छान. सिंड्रेलाने धीर करून सावत्र आईला विचारले, मी सुद्धा पार्टीला येऊ शकते का? कोण, तू? हो, त्यांनी सर्व तरुणींना बोलवलं आहे ना. पार्टीसाठी तुझा हा ड्रेस आहे का? राजकुमारला त्याच्याकरिता पत्नी हवीये, मोलकरी नाही. चला मुलींनो, पार्टीला जायला उशीर होतोय आणि तू लक्षात ठेव, झोपण्यापूर्वी सर्व कामं झालीच पाहिजेत. सावत्र आई आणि बहिणी पार्टी करिता निघून गेल्या आणि घरात एकटीच सिंड्रेला रडू लागली. मी पार्टीला का नाही जाऊ शकत? आज जर माझे आई वडील जिवंत असते तर असं घडलंच नसतं. त्याच वेळी एक प्रखर प्रकाश दिसला. आधी सिंड्रेलाला कळेच ना की हे काय आहे. ती प्रकाशाकडे टक लावून पाहू लागली आणि अचानक प्रकाशाच्या मध्यावर एक सुंदर परी दिसली. माझ्या लाडक्या सिंड्रेला, रडू नकोस, तू सुद्धा पार्टीला जाशील. सिंड्रेलाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिने गोंधळून विचारलं, मी जाऊ शकते का? माझी हालत बघा. काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या मदतीला. मला एक भोपळा आणि 7 उंदीर आणून दे. सिंड्रेलाला कळत नव्हतं की या गोष्टी का मागवल्या आहेत, पण तिने तेच केलं जे तिला करायला सांगितलं होतं. आधी ती स्वयंपाकघरात गेली आणि मोठा भोपळा घेऊन आली. मग गच्चीवर गेली आणि तिच्या उंदीर मित्रांना घेऊन पुन्हा खाली आली. परीने तिच्या जादूच्या छडीने भोपळ्याचं रूपांतर एका घोडागाडीत केलं. मग ती उंदरांकडे वळली. त्यापैकी एक ड्रायव्हर बनला आणि बाकी सुंदर 6 पांढरे घोडे बनले. आश्चर्याने सिंड्रेला घोडे आणि गाडी पाहत होती. तेव्हाच परी तिच्याकडे वळली. जेव्हा तिने तिच्या जादूच्या छडीने सिंड्रेलाला स्पर्श केला, तिचा जुना ड्रेस एक सुंदर गाऊन बनला. आणि तिच्या पायातील चपला सुंदर काचेचे बूट बनले. मी राजकुमारी सारखी दिसत आहे. आता पार्टीला जायची वेळ झालीये, पण घाबरू नकोस. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू आधी होती तशीच होशील. सिंड्रेलाने परीचं बोलणं नीट ऐकून घेतलं. मग ती घोडागाडीत बसली आणि महालाकडे जाऊ लागली. तिची सुंदर घोडागाडी महालासमोर जाऊन थांबली. जेव्हा सिंड्रेलाने भव्य दरवाजातून महालात प्रवेश केला, तेव्हा
तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ती खूप सुंदर आणि खानदानी दिसत होती. तिची सावत्र आई आणि बहिणी देखील त्या सुंदर महिलेला पाहतच राहिल्या. त्यांनी तिला ओळखलं देखील नाही. अचानक पायऱ्यांवर राजकुमार दिसला. सिंड्रेला खरंच पार्टीत उपस्थित असलेल्या सर्व तरुणींमध्ये सुंदर दिसत होती. राजकुमार पहिल्याच भेटीत त्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडला. सगळेच उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होते. तो हळूच पुढे आला आणि तिच्या जवळ आला. सावत्र बहिणींना खूप आनंद झाला की राजकुमार त्यांच्याकडेच येत होता. अरे वा, तो आपल्याकडेच येतोय. नाही, तो माझ्याकडे येतोय. पण राजकुमार पुढे गेला आणि सिंड्रेला समोर जाऊन उभा राहिला. हे सुंदर युवती, तुला माझ्यासोबत नृत्य करायला आवडेल का? सिंड्रेलाने विनयाने राजकुमाराला हो म्हटले. राजकुमार आणि सिंड्रेलाने उत्सुकतेने पाहत असलेल्या आमंत्रितांमध्ये नृत्य करायला सुरुवात केली. सिंड्रेला संगीत आणि नृत्याने एवढी प्रभावित झाली, तिला वाटलं जणू त्या महालात राजकुमार आणि ती फक्त दोघेच होते. ते दोघे रात्री उशिरापर्यंत नृत्य करत होते. सिंड्रेलाच्या लक्षातच आलं नाही की किती वेळ निघून गेला. अचानक तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याच वेळी सिंड्रेलाला परीचं बोलणं आठवलं. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू जशी होती तशीच होऊन जाशील. घाबरून जाऊन सिंड्रेलाने राजकुमाराला तेथेच सोडलं आणि ती पळू लागली. जेव्हा ती महालाच्या पायऱ्या उतरत होती, तिचा एक बूट तिथेच राहिला आणि तिच्याकडे तो घेण्याचा देखील वेळ नव्हता. जशी ती महालाच्या बाहेर पोहोचली, घड्याळात 12 वाजले आणि पुन्हा सगळं तसंच झालं जसं आधी होतं. जेव्हा राजकुमार तिच्या मागे धावत आला, तेव्हा त्याला तेथे तिचा बूट सापडला. हा बूट कोणाचा आहे ते शोधा. मग भले तुम्हाला राज्यातील सर्व मुलींना भेटावं लागलं तरी चालेल. तिला शोधून काढा. सिंड्रेला धापा टाकत घरी पोहोचली आणि थेट गच्चीवर गेली. ती राजकुमाराबरोबर घालवलेला वेळ आठवू लागली. तिला माहित होतं की तिच्याजवळ संधी नव्हती, तरीही ती राजकुमाराच्या प्रेमात पडली होती. राजकुमाराला त्या मुलीला शोधणं अशक्य होतं आणि जरी त्याने शोधलं असतं तरी ओळखलं नसतं. राजकुमारची माणसं राज्यात घरोघरी जाऊन त्या बुटाच्या मालकिणीचा शोध घेऊ लागले, पण तो बूट एकाही मुलीच्या पायात बसला नाही. शेवटी राजकुमाराची माणसं सिंड्रेलाच्या घरी पोहोचली. राजकुमाराची गाडी घरासमोर थांबलेली पाहून सिंड्रेला खूप आनंदित झाली. सिंड्रेला तिच्या खोलीच्या बाहेर पडणार तेवढ्यात तिची सावत्र आई दरवाजात दिसली. तू कुठे निघालीस? तुला पण बूट घालून पाहायचं आहे का? कुत्सितपणे हसून सावत्र आईने गच्चीचा दरवाजा बंद केला. नाही, कृपा करून दरवाजा उघडा, कृपा करा. किती दयनीय गोष्ट आहे. राजकुमार आणि तुझ्यात काय साम्य असणार? माणसांनी आधी बारीक बहिणीला बूट घातला, पण तो तिच्या पायांसाठी खूपच लहान होता. पहा, हा माझ्या पायात किती छान बसलाय. नंतर जाड्या बहिणीने प्रयत्न केला, पण बूट तिच्या पायात जातच नव्हता. आपण दुसऱ्या पायात घालण्याचा प्रयत्न केला असता तर? त्यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आलं नाही. सिंड्रेलाने खिडकीकडे धाव घेतली,
पण खिडकी खूप उंच होती. ती रडू लागली. तिला रडताना पाहून तिचे उंदीर मित्र तिच्याजवळ आले. माझ्या सावत्र आईने मला कोंडून ठेवले, चावी तिच्याकडेच असेल. उंदीर दरवाजातून सरपटत बाहेर आला. सावत्र आई दरवाजात राजकुमारच्या माणसांसोबत उभी होती. तुम्ही उद्या का नाही येत? आज त्या खूप दमल्या आहेत आणि त्यांच्या पायावर सूजही आलीये. उंदराने सावत्र आईच्या स्कर्टवर चढून चावी मिळवली आणि वर पळाला. त्याने दरवाजा खालून चावी आत सरकवली. चावी पाहून सिंड्रेलाला खूप आनंद झाला. दरवाजा उघडून ती लगेच खाली धावली. अरे, तू कशी बाहेर आलीस? कृपया थांबा, जाऊ नका, मला सुद्धा बूट घालून पाहायचं आहे. सावत्र आई आणि बहिणी हे ऐकून जोर जोरात हसू लागल्या. शांत व्हा. राजकुमाराचा आदेश आहे की राज्यातील सर्व तरुणींनी बूट घालून पाहायचं आहे. जेव्हा सिंड्रेलाने बूट घातला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं, कारण बूट तिच्या पायात बरोबर बसला होता. हे सुंदर मुली, हा बूट तुझा आहे का? सिंड्रेलाने मान हलवून होकार दिला. कृपया आमच्या सोबत महालात यावं. सिंड्रेला त्यांच्यासोबत महालात गेली आणि त्यांनी सिंड्रेलाला राजकुमारासमोर उभं केलं. आणि जेव्हा राजकुमारने सिंड्रेलाच्या डोळ्यात पाहिलं, त्याला जाणीव झाली की त्या रात्री त्याने तिच्याच सोबत नृत्य केलं होतं. त्याने सिंड्रेलाचा हात धरला. शेवटी मी तुला शोधून काढलंच. माझ्याशी लग्न करशील? आनंदाच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिने राजकुमाराचा प्रस्ताव स्वीकारला. त्यांनी लग्न केलं आणि आनंदात जगू लागले. एकेकाळची गोष्ट आहे. एक राजा आपल्या 12 मुलींसोबत राहत होता. त्या 12 राजकन्या एका मोठ्या घरात एकत्र राहत होते. राजा आपल्या मुलींची खूप काळजी घेत असे आणि जेव्हा त्या रात्री झोपायला जात, त्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण जेव्हा त्या मुली सकाळी उठत तेव्हा काहीतरी विचित्र होत असे. त्या राजकन्यांच्या चपला जणू कोणीतरी रात्रभर नाचून वापरून ठेवलेल्या वाटत असे. त्या राजाला दररोज आपल्या मुलींसाठी नवीन चपला विकत घेऊन याव्या लागत आणि दुसऱ्याच दिवशी त्या चपला वापरलेल्या असायच्या. राजा किंवा त्यांचे शिपाई कोणालाही या प्रकरणाचा ठाम पत्ता लागत नव्हता. हे कसं शक्य आहे? कशा ह्या चपलांच्या जोड्या एकाच रात्रीमध्ये एवढ्या जुन्या दिसायला लागल्या? महाराज, आम्हालाही काही समजत नाहीये. राजाने एक घोषणा केली. जो कोणी राजकन्यांच्या चपलांचं रहस्य शोधून काढेल त्याचं लग्न मी माझ्या कोणत्याही एका राजकन्येशी करून देईन. त्याला माझा जावई बनवेन आणि माझ्या मृत्यूनंतर त्यालाच राजा म्हणून घोषित केलं जाईल. पण यासाठी त्याच्याकडे फक्त 3 दिवस आणि 3 रात्री असतील, अन्यथा त्याला त्याचं उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल. या राज्याचे सारे तरुण, शिवाय दुसऱ्या राज्याचेही तरुण त्या महालात हे रहस्य सोडवण्यासाठी आले. काही काळ ते 12 राजकन्यांच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होते. पण वेळ संपून जायची आणि ते सर्व हे रहस्य सोडवण्यात असमर्थ झाले आणि चपला मात्र पूर्वीप्रमाणेच वापरलेल्या असायच्या. शेवटी एक सज्जन माणूस हे काम करण्यास तयार झाला आणि तो महालाकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक म्हातारी आजी भेटली. ती फार गरीब दिसत होती. माझ्या बाळा, मी फार उपाशी आहे. तू मला खाण्यासाठी एखादा पावाचा तुकडा देऊ शकशील?
त्या तरुणाने आपल्या बॅगेत असलेले सगळे जेवण त्या गरीब आजीला दिले. ती आजी खूप खुश झाली, कारण या आधी तिथून जो कोणी जात होता त्या लोकांमधलं कुणीही तिला काहीही देत नव्हतं. त्या आजीबाईला वाटलं की हा तरुण बाकी लोकांपेक्षा वेगळा आहे, म्हणून तिने त्याला बदल्यात एक जादूची शॉल दिली. ही जादूची शॉल घे. तू जेव्हा हिला पांघरशील अदृश्य होऊन जाशील. जेव्हा रात्रीचे 12 वाजतील तेव्हा तू ही शाल पांघरून गायब हो, आणि अशा प्रकारे तू त्या चपलांचे रहस्य उघडकीस आणण्यास यशस्वी होशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. तो तरुण ती शॉल घेऊन पुढे निघाला आणि महालाजवळ पोहोचला. त्याने शिपायांना सांगितले की तो चपलांचे रहस्य शोधण्यासाठी आलाय. पहिल्या दिवशी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होता. तेव्हा सर्वात मोठी राजकन्या त्याच्याजवळ आली. तुम्हाला तहान लागली असेल ना? आम्ही हे लिंबू सरबत तुमच्यासाठी बनवले, याचा स्वीकार करा. तो तरुण त्या आजीची चेतावणी विसरला आणि त्याने ते सरबत पिऊन टाकले. सरबत पिताच त्याला गाढ झोप लागली. संपूर्ण रात्र तो एका खोलीत घोरत होता, जी खोली राजकन्येने त्याच्यासाठी तयार केली होती. पहाट झाली आणि तो तरुण दचकून उठला. मला तर जादूची शाल पांघरून राजकुमारीच्या खोलीत जायचं होतं. दुसऱ्या रात्री पुन्हा तो दरवाजाच्या बाहेर वाट पाहत उभा होता. यावेळी दुसरी राजकन्या सरबत घेऊन बाहेर आली. त्या तरुणाला पुष्कळ तहान लागली होती आणि तो रात्र होण्याची वाट पाहत होता. काहीही विचार न करता त्याने ते सरबत पिऊन टाकले. आणि पुन्हा एकदा तो गाढ झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याला आजीबाईची गोष्ट आठवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. नक्कीच राजकुमारीने सरबतामध्ये झोपेचं औषध टाकलं असणार. त्याच क्षणी महाराज तिथे पोहोचले. 2 दिवस उलटून गेले तरी तू अजून रहस्य शोधलं नाही. जर आज रात्रीपर्यंत तू ते शोधू शकला नाहीस तर तुझं उरलेलं आयुष्य तू तुरुंगात घालव. महाराजांनी एवढे बोलून तिथून प्रस्थान केले. त्या तरुणाला आज कुठल्याही परिस्थितीत ते रहस्य शोधायचं होतं. त्या रात्री शेवटच्या वेळी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीबाहेर पहारा देत होता. त्यावेळी सर्वात धाकटी राजकुमारी संत्र्याचे सरबत घेऊन बाहेर आली. पण यावेळी तरुण फारच सतर्क होता. जशी ती राजकुमारी आत गेली त्या तरुणाने पूर्ण सरबत एका कुंडीत फेकून दिले. मध्यरात्र झाली. त्या तरुणाने जादूची शाल पांघरली आणि तो गायब झाला. त्याने हळूच दार उघडले आणि आज जे पाहिले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. सर्व राजकन्यांनी सुंदर सुंदर गाऊन घातले होते. त्या अतिशय सुंदर नटल्या होत्या. चला जरा पाहून येऊ, तो तरुण झोपला की नाही. एका राजकन्येने दरवाजा उघडून बाहेर पाहिले आणि दुसरीने भिंतीला कान लावून ऐकण्याचे प्रयत्न केले. तितक्यात तरुणाच्या लक्षात आले की त्याला घोरण्याचे आवाज काढायला हवे. सगळ्यात मोठ्या राजकन्येने बेड एकीकडून सरकवला आणि 3 वेळा टाळ्या वाजवल्या. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यामधून एक गुप्त मार्ग दिसू लागला. त्या तरुणाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एक एक करून सर्व राजकन्या त्या गुप्त मार्गाने खाली जाऊ लागल्या आणि तो तरुण देखील त्यांचा पाठलाग करू लागला. हा गुप्त मार्ग शिड्यांपर्यंत जात होता, जिथे 100 शिड्या खालच्या बाजूला जात होत्या.
त्या राजकन्या जेव्हा खाली उतरत होत्या तेव्हा त्या तरुणाचा पाय एका राजकन्येच्या स्कर्टवर पडला. आह, कुणीतरी माझ्या स्कर्टवर पाय ठेवला. अगं वेडी, तू स्वतःच शील. शिड्या उतरून त्या जंगलात पोहोचल्या. त्या राजकन्या उंच झाडींच्या मधून चालत होत्या ज्यांच्या पांढऱ्या फांद्या होत्या. तरुणाने त्यातली एक फांदी तोडली आणि त्यांचा पाठलाग केला. फार लांबपर्यंत चालता चालता त्या राजकन्या एका नदीच्या काठी थांबल्या. त्या नदीमध्ये 12 बोटी होत्या आणि प्रत्येक बोटीत एक एक राजकुमार त्यांची वाट पाहत होते. त्या राजकन्या बोटीत जाऊन बसल्या आणि तो तरुण देखील शेवटच्या एका बोटीत बसला. बोट आज थोडी भारी वाटते ना, जणू आणखी सुद्धा कोणी बसला असावा. विचित्र आहे. स्वप्न बघणं बंद कर. नदी पार करून ते सगळे एका विशाल चमकदार महालात पोहोचले आणि त्यांना आतून संगीताचा आवाज ऐकू येत होता. त्या तरुणाने खिडकीतून आत डोकावले. त्याने पाहिले की आत काही लोक नाचत होती. त्या सर्व राजकन्या महालात प्रवेश करताच नाचू लागल्या. त्या नाचता नाचता थकल्या पण तरी सुद्धा थांबत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांच्या चपला वापरलेल्या असायच्या. तरुणाने स्वतःची भूक मिटवण्यासाठी टेबलवर ठेवलेला केकचा एक तुकडा उचलून खाल्ला. सर्वात धाकट्या राजकन्येने हे पाहिले. माझा केक हवेत तरंगतोय, जणू कोणी अदृश्य मनुष्य तो खातोय. काहीही बोलू नकोस. तरुणाने सर्वांची नजर चुकवून टेबलवर ठेवलेले सोनेरी कप उचलले. राजकन्या पहाट होईपर्यंत नाचत होत्या. नंतर त्या बोटीत बसून नदी पार करू लागल्या. जंगलातून चालता चालता शिड्यांनी वर चढल्या. शेवटी त्या आपल्या महालात पोहोचल्या. परंतु त्यांच्या चपला वापरलेल्या होत्या. तो तरुण खूप खुश होता कारण त्याने वापरलेल्या चपलांचे रहस्य शोधून काढले होते. काही वेळानंतर महाराज त्या तरुणाकडे जाऊन उभे राहिले. तुला दिलेली वेळ संपलीये. तू चपलांचं रहस्य शोधू शकलायस का? होय महाराज, मी शोधलंय. आणि मग तरुणाने राजाला संपूर्ण हकीकत सांगितली. राजाला आधी त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला, पण जेव्हा तरुणाने राजाला पांढरी फांदी आणि सोनेरी कप दाखवला तेव्हा त्यांची खात्री पटली. आणि मग राजाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी तरुणाला स्वतःच्या पसंतीची राजकन्या निवडण्याची परवानगी दिली. तरुणाने सर्वात धाकट्या राजकन्येशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. त्या 12 राजकन्या थोड्या दुखी होत्या कारण त्यांचे रहस्य आता सगळ्यांना कळले होते. पण तो तरुण आणि छोटी राजकन्या विवाहबद्ध होऊन आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले.